एका शहरामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर फ्री सेमिनार ठेवण्यात आला होता आणि तिथं बरेच लोक त्या सेमिनारसाठी गेले होते। तेथे समीर नावाच्या सरांनी कॉन्फिडन्स या विषयावर खूप छान प्रकारे भाषण दिलं आणि सर्वांना सांगितलं की तुमचा परिचय पुढे येऊन द्यायचा। आणि आता सर्वांना तर विचारच पडला की पुढे जाऊन आपण स्वतःविषयी सांगायचं हे तर पाहून सर्वांना धडाकीच भरली। पण अमोल नावाचा एक व्यक्ती उठला आणि सर्वांसमोर त्याचा परिचय द्यायला सुरुवात केली। तो सांगत होता की तो मूळचा राहणारा कलकत्त्याचा होता आणि नोकरी निमित्ताने तो दिल्लीमध्ये स्थायिक झाला होता। तिथे रेंटनं त्याला घर घेतलं होतं। तिथं कंपनीमध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी तिथं त्याला मिळाली होती। नोकरीच्या ठिकाणीच एका मुलीशी ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। प्रेमाच्या अनाबाका खाल्ल्या आणि हा विषय त्यांच्या घरापर्यंत पोहोचला। आता अमोलच्या घरच्यांनी तर सुरुवातीला नकारच दिला होता, कारण की दिल्लीची ती मुलगी आपल्या घरामध्ये सर्वांना ती सामावून घेईल का असा सर्वांना त्याच्या घरच्यांना विचार होता। पण त्यानं सांगितलं की केलं तर मी या मुलीशीच लग्न करीन, नाही तर मी करणार नाही। त्याच्या हट्टामुळे त्याच्या घरच्यांनी त्याच्या लग्नाला स्वीकारलं। 5-6 महिन्यांनी त्यांची लग्नाची तारीख ठरली। पण त्याच्या आधी अमोल इतका आजारी पडला की 1 महिनाभर तो हॉस्पिटलमध्ये होता। रोजच्या त्या गोळ्या औषधांचा मारा याच्यामुळे त्याच्या शरीरावर इतका परिणाम झाला होता की त्याच्या डोक्यावरचे केस पूर्ण गळाले होते आणि सर्व त्याची त्वचा निस्तेज झाली होती। आधी स्मार्ट आणि सुंदर दिसणारा अमोल आता एक कुरूप दिसू लागला होता। 1 महिन्यानंतर जेव्हा दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला, त्याला आरशामध्ये पाहिलं तर तो स्वतःला स्वीकारायला तयारच नव्हता, कारण की तो इतका कुरूप दिसत होता। काही दिवसातच त्याच्या होणाऱ्या त्या बायकोचा फोन आला। अमोल, तू पहिल्यांदा खूप छान दिसत होता, स्मार्ट दिसत होता, पण आता तुझा तो निस्तेज आणि कुरूप झालेला चेहरा पाहून मी तर काही लग्न नाही करू शकत, कारण की माझी मित्रमंडळी, माझ्या घरचे नातेवाईक मला हसतील आणि यामुळे मी लग्नाला तयार नाहीये। आणि तिचं ते बोलणं ऐकून अमोल इतका डिप्रेशन मध्ये गेला, त्याला काय करावं काही सुचत नव्हतं। तो फक्त इकडे तिकडे शहर फिरत होता। तो मुंबईला गेला, मुंबईनंतर पुण्यात गेला आणि त्यानं त्याच्या चेहऱ्यावर आणि केसांवर विविध शस्त्रक्रिया त्यानं केल्या, पण त्याच्यामुळेही त्याला विशेष काही असा फरक पडला नव्हता। मग आता त्याला काय करावं काही कळत नव्हतं। आणि मग हा फ्री सेमिनारचं त्यानं पाहिलं आणि त्या सेमिनारला आल्यानंतर आत्मविश्वास या विषयावर जेव्हा त्या समीर सरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या अमोलचे डोळे उघडले। त्यानं पहिल्यांदाच सर्वांसमोर डोक्यावर असणारी त्याची टोपी काढून बाजूला ठेवली आणि त्यानं सांगितलं की हा आहे मी ओरिजिनल, की माझ्या डोक्यावर केस नाहीयेत, माझा चेहरा निस्तेज आणि कुरूप आहे, पण मी आज तुम्हाला सर्वांसमोर सांगतो की मी आज स्वतःला स्वीकारलं आहे। जसं देवानं मला दिलं आहे तसं मी आज स्वीकारलं आहे आणि यातूनच मी या जगासमोर आज उभा राहणार आहे। त्याचे हे शब्द ऐकल्यानंतर तिथे जमलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि सर्वजण त्याला उभा राहून टाळ्या वाजवत होते, कारण की आज कुरूप निस्तेज झालेला अमोल जगासमोर स्वतःला लपवत होता आणि आज तो सर्वांसमोर तो म्हणत होता की मला स्वतःला स्वीकारलं आहे, मी जसा आहे तसा मी या जगासमोर उभा राहणार आहे। माझ्या आयुष्यात मला जर प्रगती करायची असेल, पुढे जायचं असेल तर मला स्वतःला स्वीकारायलाच लागणार आहे। आणि त्याचे हे शब्द ऐकून सर्वजण मोठमोठ्याने टाळ्या वाजवत होते। सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अमोलचं बोलणं ऐकून त्या सर्वांमध्ये एक बळ आलं होतं की त्यांच्याही मनामध्ये जे काही स्वतःविषयी संकोच होता तो आज सर्वांचा निघून गेला होता, कारण की अमोलचं बोलणं त्यांच्यासाठी इतकं प्रेरणादायी ठरलं होतं की त्यांनीही स्वतःला स्वीकारलं होतं ते जसे आहेत तसे। आणि हा होता त्या समीर सरांनी आत्मविश्वास या विषयावर दिलेलं लेक्चर। याच्यामुळे जेव्हा ते समीर सरांनी आत्मविश्वास या विषयावर लेक्चर दिलं तेव्हा ते शेवटी म्हणाले होते, तुम्ही स्वतःला जोपर्यंत जसा आहात तसा स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही या जगामध्ये काहीच करू शकत नाही। आणि याच वाक्यानं तो अमोल आज स्टेजवर न भीता उभा राहिला होता आणि निसंकोचपणे सर्वांसमोर बोलत होता। तर मित्रांनो, व्हिडिओ छोटासा आहे पण खूप काही सांगण्यासारखं आहे की तुम्ही जोपर्यंत स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत जग पण तुम्हाला स्वीकारणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला या जगामध्ये समाजामध्ये
मान सन्मान आदर मिळणार नाही। हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।